श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे. मार्गशीर्ष गुरुवार संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत जाळायची आहे ही एक वस्तू आणि घरातील भांडणे, इडापिडा नष्ट होणार आहे. शत्रुबाधा देखील नष्ट होणार आहे. पितृदोष नष्ट होणार आहे. त्याचबरोबर त्यासाठी गुरुवारी आपल्याला काय करायचं आहे त्याबाबतची आजची माहिती आहे. तर सर्वप्रथम मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मीची गुरुवार करताना मन प्रसन्न, हलकं आणि समाधानकारक का वाटतं, यामागे काही आध्यात्मिक आणि मानसिक वैज्ञानिक कारणं आहेत. जसं की या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष पूजा आपण सर्वजण करतो. मंत्र जप केल्यानं मन एकाग्र होतं. त्याचबरोबर लक्ष्मीपूजेमध्ये धूप, दीप, नैवेद्य, स्वच्छता आणि सौंदर्य यांना महत्त्व असतं. ही सर्व कार्य घरातील नकारात्मकता ऊर्जा हटवून सकारात्मक स्पंदन वाढवतात. गुरुवार हा बृहस्पती ग्रहाचा दिवस असून सात्विकता आणि ज्ञान यांचं प्रतीक आहे. सात्विक दिवसात पूजा केल्यानं मन नैसर्गिकरित्या हलकं आणि आनंदी होतं. या व्रताचा हेतू सौभाग्य, धनशांती, समाधान आणि सुख प्राप्त होणं हा आहे. आपल्याला विश्वास असतो की देवी आमच्यावर प्रसन्न आहे. हा विश्वासच मनाला आनंद आणि अतूट सकारात्मकता मिळवून देत असतो. तर मार्गशीर्ष गुरुवारी संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही वस्तू जाळल्यामुळे आपले 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे. हा उपाय आपण संध्याकाळी 6 वाजल्यापासून अगदी रात्री 12 वाजेपर्यंत देखील करू शकता. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे आणि त्यात एक शेणाची गौरी ठेवायची आहे. त्यामध्ये आपल्याला 5 भीमसेनी कापूर, तसंच 5 लवंग, 3 हिरव्या वेलची किंवा 5 देखील तुम्ही हिरव्या वेलची घेऊ शकता आणि हे सर्व एकत्र ठेवायचं. आपल्याला थोडेसे काळे तीळ देखील लागणार आहेत आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य, त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा हे उतरवायचं आहे आणि काळं तीळसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायचे आहेत. आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेले दिव्याच्या मदतीने किंवा जे म्हणतो ना आपण की काड्याची पेटी ओढायची नाही, तर दिव्याला दिवा लावूनच आपल्याला ही पंती पेटवायची आहे आणि त्या दरम्यान या पंतीतील कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि त्याचा धूर होऊ द्यायचा, जो आपल्या संपूर्ण घरामध्ये होणार आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप करत फिरवायचा. त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या मधोमध नेऊन आपल्याला या मातीच्या पंतीला ठेवायचं आहे. जिथपर्यंत कापूर प्रज्वलित राहील तिथपर्यंत निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आणि यामुळे आपले सर्व कार्य, घरातील जी नकारात्मकता ऊर्जा ती हटवून सकारात्मक स्पंदन वाढवतात. आणि या दिवशी आपण केलेल्या या धूप, दीप आणि जे काही आपण आता जो कापूर जाळला आहे त्याच्यामुळे होणारी जी सात्विकता, त्याच्यामुळे होणारा जो सकारात्मकतेचा प्रकाश हा आपल्या घरामध्ये तुम्हाला जाणवणार आहे. आणि या वेळेला आपण ती सायंकाळच्या वेळेला, ज्या वेळेला आपण मार्गशीर्ष गुरुवारची पूजा करतो, त्यानंतर आपल्याला हे करायचं आहे. म्हणजेच माता लक्ष्मीसोबतच आपल्याला भगवान विष्णूंची देखील ही सेवा म्हणता येईल, ही सेवा आपल्याला करायची आहे. ही सेवा करत असताना कुठल्याही प्रकारचा द्वेष, राग, मनात कुणाच्याबद्दलही जे म्हणतो ना आपण कधी कधी चिंतत असतो बघा, ते काहीच चिंतायचं नाही. सर्व स्वामी बघून घेतील. आपलं आयुष्य फक्त सुखकर आणि समाधानकारक व्हावं, या अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. माता लक्ष्मी ही निरंतर आपल्या घरात राहावी आणि अखंड स्वरूपात, तिने स्थायी स्वरूपात आपल्या घरात वास्तव्य करावं, यासाठी प्रार्थना करायची. भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सेवा ही मार्गशीर्ष गुरुवारी सर्व भक्तांनी करायची आहे. झालेली सेवा ही महाराजांच्या निमिरोजकरचे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.